की तुम्हाला लाईफमध्ये ज्या काही गोष्टी हव्यात, ज्या काही गोष्टी हव्यात सगळ्या लिहून काढा एका पेन आणि पेपरवरती. मला ह्या एवढ्या लाखाची गाडी पाहिजे, मला एवढ्या करोडचं घर पाहिजे, मला असं इकडे वॅकेशन पाहिजे, तिकडं हे ते सगळं लिहून काढा आणि त्याची टोटल काढा खाली. आणि नंतर तुम्ही ते ॲनालाइज करा. मग तुम्हाला थोडं लक्षात येईल की ह्या 4 गोष्टी नसतील तरी मी एक कम्फर्टेबल डिसेंट लाईफ जगू शकतो. मी ह्या 4 गोष्टी नसतील तरी मी एक तरी पण एक ओके टाईप जीवन जगू शकतो. आता ह्यामुळे असं नाही की तुम्ही जो गोल ठेवला की तुम्ही एम ठेवलाय हा डिव्हॅल्यू करा, पण ॲक्च्युली तुम्हाला जी कॉस्ट पडणार आहे ना त्या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी ती कॉस्ट तुम्ही इन्व्हेस्ट करा कुठेही. म्हणजे तिथे तुम्हाला अपार्ट फ्रॉम FD तर तुम्ही कुठेही करा, म्युच्युअल फंड करा, SIP करा, स्टॉक मार्केट करा. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जेव्हा तुमच्याकडे तो फायनान्शियल फ्रीडम ऑफ टाईम येईल, की जेव्हा तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज नाही, की तुमचे इन्व्हेस्टमेंटच एवढे झालेत की तुम्हाला डिव्हिडंड्समधून तुमचं घर चाललंय आरामशीर,